5 ओव्हरच्या मॅच आपल्याला कंपल्सरी खेळवायच्या आहेत. दरम्यान सामना चालू होतोय आणि हरिओमवाल्यांनी गर्दी अजिबात करू नये. चामुंडा संघाकडनं सलामीला जातात ते चिराग आणि गौतम. स्ट्राईक जय जय लवकरात लवकर जयेश सहकार्य कर. स्ट्राईकला असेल तो चिराग, नॉन स्ट्राईकला असेल तो गौतम, गोलंदाजी करेल तो मनोज. धनेश 11 संघाकडनं प्रथम षटक घेऊन येतो तो मनोज. नक्कीच 5 षटकांचा हा सामना, त्यामधील 2 षटकं जी आहेत ती पॉवर प्लेचे षटक राहतील, म्हणजेच क्षेत्ररक्षणावर थोडीशी मर्यादा राहील. दोन्हीही तुल्यबल्य असे संघ. सामना नक्कीच रोमांचक होईल अशी प्रेक्षकांना सुद्धा अपेक्षा. कारण की धनेश 11 संघाकडनं सांगायचं झालं तर जयेश पाटील, ज्याने टेनिस क्रिकेट मध्ये खूप आपलं नाव कमवलंय, सर्वांना माहितीच असेल, असा जयेश पाटील खेळताना. दरम्यान सामना चालू होतोय. पहिल्या षटकातील पहिला चेंडू. सामना करेल तो चिराग. सुंदर असा फटका आणि हा खणखणीत असा चौकार लगावला तो पहिल्या चेंडूवर चिराग याने. नक्कीच चेंडू चांगला होता, परंतु तेवढा चांगला फटका खेचला आणि हा खणखणीत चौकार लगावलाय तो चिराग याने. नक्कीच चांगला चेंडूवर खणखणीत चौकार लगावला आहे तो चिराग याने. संघाचा आणि स्वतःचं खातं उघडले ते 4 धावांनी. दरम्यान पहिल्या षटकातील दुसरा चेंडू. पुन्हा एकदा सामना करेल तो डावखुऱ्या हाताचा फलंदाज चिराग. आणि आता मात्र सुंदररित्या खेळून काढलेला चेंडू. थोडस समजदारीने खेळतोय तो चिराग. नक्कीच पहिल्या चेंडूवर चौकार लगावला होता, त्या पुढील चेंडूवर एक धाव धावून पूर्ण केली आणि स्ट्राईक रोटेट केली ती चिराग याने. आता मात्र स्ट्राईकला जाईल तो गौतम. पहिल्या षटकातील अजूनही 4 चेंडूंचा खेळ होणं बाकी. आता मात्र सामना करेल तो गौतम. ही जी स्पर्धा आहे धर्मवीर चषक 2017, सर्व प्रेक्षकांसाठी सांगतो की लाईव्ह सुद्धा बघू शकता tenniscricket.in वर. दरम्यान षटकातील पुढील चेंडू. आणि सुंदर असा चेंडू होता, परंतु तेवढा चांगला फटका आणि हा 1 बाउन्स चौकार. खणखणीत हा चौकार लगावलाय तो गौतम याने. आणि ते बिल्डिंगचे इथे बसलेले जे प्रेक्षक आहेत लेग साईडचे इथले, आणि जे प्रेक्षक मैदानातून जात आहेत, त्याने ग्राउंडच्या थोडंसं बाहेरून जायचंय. शाळेचे विद्यार्थी आणि त्यांचे पालक, त्यांना घेऊन ग्राउंडच्या बाहेरून जायचंय. दरम्यान षटकातील पुढील चेंडू. पुन्हा एकदा सामना करेल तो गौतम. आणि आता मात्र सुंदर असा फटका आणि हा 1 बाउन्स चौकार घेतला तो गौतम याने. त्याच दिशेने मारलेला फटका आणि धावसंख्या मात्र 4 ने भरकन वाढते. धावसंख्या झाली ती 13. दरम्यान षटकातील पुढील चेंडू, 5वा चेंडू. पुन्हा एकदा सामना करेल तो गौतम. आणि आता मात्र सुंदर असा चेंडू, थोडासा गुड लेंथ चेंडू म्हणता येईल आपल्याला. आणि 22च्या स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्या मात्र 1 धावेने वाढते. धावसंख्या झाली ती 14. नक्कीच पहिल्या 4 चेंडूमध्ये 3 चौकार खेचले होते ते
चिराग आणि गौतम याने, परंतु आता मात्र सुंदर चेंडू. थोडस गौतम याला काही खेळता आला नाही चेंडू आणि बाईच्या स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्या झाली ती 14. षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा सामना करेल तो गौतम. आणि त्याच पद्धतीचा चेंडू, थोडासा शॉर्ट पिच केला चेंडू आणि पुन्हा एकदा आणि थोडंसं इथे गचाळ क्षेत्ररक्षण म्हणता येईल आपल्याला, थोडंसं गचाळ चेंडूफेकी म्हणता येईल. याचाच फायदा घेत एक धाव धावून पूर्ण केली ती गौतम आणि मनोज याने. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या मात्र 1 ने वाढते. धावसंख्या झाली ती 15. एक षटका खेळ धावसंख्या झाली ती 15. नक्कीच निर्धाव चेंडू होता, परंतु तिथे गडी बाद करण्याच्या नादात, धाव बाद करण्याच्या नादात थोडंसं चेंडूपैकी चुकीची झाली आणि त्याचा फायदा घेत एक धाव पूर्ण केली. एक षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या मात्र 15. आता मात्र गोलंदाजीचा भार सांभाळतोय तो भावेश पवार, ज्याचं नाव पूर्ण टेनिस क्रिकेटमध्ये ए भगवान सर, अरे हात ना ना. असा हा नावाजलेला गोलंदाज, ज्याने खूप अशा स्पर्धांमध्ये एकतर्फी गोलंदाजी करत आपलं नाव कमवलं होतं. आणि दरम्यान पुढील चेंडू आणि थोडस एक्स्ट्रा बाउन्स, एक्स्ट्रा फुलटॉस म्हणता येईल आणि पंचांचा नोचा इशारा आणि फ्री हिटचा इशारा केला तो पंचांनी. नक्कीच नो चेंडूवर फ्री हिट आणि ह्या एकूण 2 धावा. धावसंख्या मात्र अवांतर धावेने वाढते. धावसंख्या झाली ती 17 आणि नक्कीच फ्री हिट असेल या चेंडूवर. आणि बघूया फ्री हिटचा कसा फायदा उठत होतो. चिराग डावखुऱ्याचा फलंदाज सामना करतो भावेश पवार याचा. आणि पुन्हा एकदा सुंदर चेंडू, शॉर्ट पिच चेंडू, बाउन्सर चेंडू म्हणता येईल आणि त्यावर एक धाव धावून पूर्ण. धावसंख्या मात्र 1 ने वाढते. धावसंख्या झाली ती 18. सुंदर चेंडू होता. टप्पा घेतल्यानंतर थोडीशी उसळी घेतली आणि त्यावर फक्त एक धाव मिळवण्यात यश आलंय ते चिराग याला. दरम्यान षटकातील दुसरा चेंडू. आता मात्र सामना करायचा गौतम आणि त्याच पद्धतीचा चेंडू, परंतु आता मात्र त्यावर खणखणीत असा चौकार लगावतोय तो गौतम. चांगला चेंडू होता, परंतु तेवढ्याच चपळाईने खेळून काढलाय तो गौतम याने आणि खणखणीत चौकार लगावलाय. धावसंख्या मात्र आता 4 ने वाढते. धावसंख्या झाली ती 22 आणि आता मात्र सुंदर चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण होते तिथे आणि निर्धाव जातो चेंडू. 2 चेंडू थोडेसे आखूड टप्प्याचे टाकले होते. निश्चितच त्यावर एक चौकार सुद्धा खेचला होता, परंतु आता मात्र थोडासा खोलवर टप्प्याचा चेंडू आणि निर्धाव चेंडू. आणि आता मात्र सुंदर चेंडू, गुडलेन चेंडू म्हणता येईल आपल्याला आणि टप्पा पडण्यात थोडासा खाली राहिला आणि निर्धाव जातोय चेंडू. धावसंख्या मात्र स्थिरावलेली 22 वर. नक्कीच चौकार खेचला होता गौतम याने, परंतु त्यानंतर एकदम टिच्चूर गोलंदाजी करतोय आणि हा थोडासा एक्स्ट्रा बाउन्स म्हणता येईल आपल्याला आणि हा पंचांचा नोट चेंडूचा इशारा आणि नक्कीच या चेंडूवर सुद्धा फ्री हिट मिळेल. नो चेंडू आणि त्यावर त्याचा पुढील चेंडू म्हणजे फ्री हिटचा चेंडू. पाहूया किती फायदा उठवत होता गौतम आणि सुंदर असा चेंडू, त्यावर चांगला फटका आणि जयेश तिथे हजर. नक्कीच फ्री हिट असल्या कारणाने झेलबाद काही फलंदाज होऊ शकत नाही आणि 2 धावा धावून पूर्ण केल्यात त्या गौतम याने. नक्कीच चांगला चेंडू टाकला होता, ठीकसा काही कनेक्ट झाला नाही आणि त्यावर 2 धावा धावून पूर्ण केल्यात त्या गौतम याने.
धावसंख्या मात्र आता 2 ने वाढते. धावसंख्या झाली ती 25. आणि पुन्हा एकदा सुंदर चेंडू आणि थोडासा एक्स्ट्रा बाउन्स म्हणता येईल, कारण की अगोदर सुद्धा एक त्याने बाउन्स चेंडू टाकला होता. आणि पंचांचा नो चेंडूचा इशारा. पुन्हा एकदा अवांतर धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 26. आणि आता मात्र खोरवर टप्प्याचा चेंडू, यॉर्कर लेंथचा चेंडू. चेंडू जातोय डायरेक्ट यष्टीरक्षकाकडे, शेखरकडे. षटक संपते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 26. चांगली गोलंदाजी केली, त्याचप्रमाणे चांगली फलंदाजी सुद्धा करतायत ते गौतम आणि चिराग, कारण की अजूनही कोणत्याही प्रकारचा गडी बाद करण्यात यश मिळाले नाही ते धनेश 11 संघाला. सामन्याबद्दल सांगायचं झालं तर आणखीन एक खेळाडू धनेश 11 मध्ये, याचं नाव शेखर. त्याने सुद्धा टेनिस क्रिकेटमध्ये आपलं खूपसं नाव उंचावर नेऊन ठेवलंय. वैयक्तिक पहिले आणि संघासाठी तिसरे षटक घेऊन येतो तो हेमंत, उंचपुरा असा गोलंदाज. जबाबदारी असेल तिसऱ्या षटकाची त्याच्या खांद्यावर. नक्कीच असे मोठे खेळाडू आपणास आता आज आणि उद्या या 2 दिवसांमध्ये इथे खाडे विद्यालयाच्या मैदानावर बघायला मिळतील. या धर्मवीर चषकामध्ये चांगलं असं आयोजन, याचं पूर्णपणे श्रेय जाते ते विजयजी भगत साहेब यांना. नक्कीच मोठी स्पर्धा आणि या स्पर्धेचं आकर्षण म्हणजे या ज्या सिटीच्या टीम येतात, सिटीचे प्लेयर येतात, हेच असेल. दरम्यान तिसरं षटक घेऊन येतो तो हेमंत, त्याचा सामना करेल तो चिराग. षटकातील पहिला चेंडू, त्यावर 1 धाव धावून पूर्ण होते. धावसंख्या मात्र 1 ने वाढते. धावसंख्या झाली ती 27. आता मात्र हेमंतचा सामना करेल तो गौतम. आणि आता मात्र सुंदर असा चेंडू, बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क नाही, निर्धाव चेंडू जातोय. आणि सुंदर असा चेंडू होता, त्यावर तेवढा चांगला फटका आणि हा खणखणी षटकार लगावला होता गौतम याने. नक्कीच या अगोदरचे 2 चेंडू चांगले टाकले होते, परंतु हा थोडासा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता आणि त्याचा चांगला समाचार घेतला तो गौतम याने आणि चेंडू पोचला तो डायरेक्ट 6 धावांसाठी. आता मात्र धावसंख्या 6 ने भरकन वाढते. धावसंख्या झाली ती 33. दरम्यान षटकातील पुढील चेंडू, पुन्हा एकदा सामना करेल तो गौतम आणि फुलटॉस पद्धतीचा चेंडू, त्यावर पुन्हा एकदा खणखणी षटकार लगावला तो गौतम याने. नक्कीच थोडासा स्लो रन चेंडू करण्याचा प्रयत्न होता हेमंत याचा, परंतु फुलटॉस चेंडू गेला आणि तेवढा चांगला समाचार घेत षटकार लगावला तो गौतम याने. धावसंख्या झाली ती 39. आणि गौतम साठी सुवर्ण संधी आलेली आहे. लगातार 3 षटकारास
मनोहर चौधरी यांच्याकडनं 1100 रुपयांचं पारितोषिक इथे आलेले आहे. लगातार 2 षटकार जर त्याने मारले आहेत आणि तिसरा षटकार जर मारेल तर त्याला 1100 रुपयांचं पारितोषिक मिळेल ते मनोहर चौधरी यांच्याकडनं. दरम्यान पाहूया षटकातील पुढील चेंडू आणि पुन्हा एकदा जोरदार टोलवण्याच्या नादात बॅटची कडा घेऊन लगातार 3 षटकारांसाठी पारितोषिक होतं, परंतु तिसरा षटकार काय गौतम याला खेचता आला नाही आणि बाद होऊन परततोय तो गौतम. चांगला चेंडू टाकला, तेवढं चांगलं झेल टिपला तो यष्टी रक्षकाने. गौतम बाद होतोय. चांगली खेळी केली त्याने आतापर्यंत 3 षटकांमध्ये. वैयक्तिक 27 धावा करून बाद होतोय तो गौतम. धावसंख्या मस्त स्थिरावली 39 वर. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. त्याची जागा वरून करण्यासाठी जातो तो विश्वनाथ. सामना करेल तो हेमंत याचा. यानंतरचा राऊंड के के स्पोर्ट्स आणि वेताळ स्वामी म्हणजे उमर संघ वेताळ स्वामी. उमर नेता हाकेम यांनी टॉस उडवायला यायचं इथे. दरम्यान तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. संघाचा कर्णधार आणि वेताळ स्वामी उमर नेता हाकीम टॉस उडवायला या. आणि चांगला असा चेंडू बॅटची कडा घेऊन जातो तो डिक्लेअर झोन मध्ये. षटक संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 40. अजूनही सलामीला आलेला चिराग हा मैदानात. चांगली गोलंदाजी करत होता हेमंत, परंतु नक्कीच त्याला 2 षटकार लगावले होते ते गौतम याने. त्यानंतर मात्र चांगला कमबॅक करत त्याने गौतमला बाद केलं. दरम्यान चौथं षटक वैयक्तिक दुसरे आणि संघासाठी चौथे षटक घेऊन येतो तो भावेश. नक्कीच 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 40. आता मात्र स्ट्राईकला असेल तो विश्वजित. आणि सुंदर चेंडू यॉर्कर लेंथचा चेंडू त्रिफळाचीत होतो तो विश्वनाथ. उमर नेता हाकीम टॉस उडवायला या दोघांपैकी कोणीतरी. अरे आवाज जातो का माझा. नक्कीच खोलवर टप्प्याचा चेंडू होता. विश्वनाथला काही चेंडू समजला नाही आणि त्रिफळाचीत होऊन बाद होतोय तो विश्वनाथ. त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो मिलन. या आधीच्या षटकामध्ये सुद्धा सुंदर गोलंदाजी केली होती ती भावेश याने. त्याचीच पुनरावृत्ती करताना भावेश पहिल्याच चेंडूवर गडी बाद होतोय. आणि सुंदर चेंडू त्यावर तेवढाच चांगला फटका आणि हा तिथे चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, परंतु चौकार काही अडवू शकत नाही. आणि
बाउंड्री बाउंड्री. चांगला चेंडू होता, तेवढा चांगला फटका मारला होता तो मिलन याने आणि खणखणीत असा चौकार खेचलाय. धावसंख्या मात्र 4 ने वाढते. धावसंख्या झाली ती 44. पहिला चेंडू यॉर्कर लेनचा चेंडू होता, दुसरा शॉर्ट पिच चेंडू टाकला, परंतु तेवढा चांगला समाचार घेतला होता तो मिलन याने. पाहूया षटकातील पुढील चेंडू, तिसरा चेंडू आणि आता मात्र पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, तेवढाच चांगला फटका खेचलाय तो, कार्पेट शॉट म्हणता येईल. आणि एक धाव धावून पूर्ण, दुसरा धावेचा प्रयत्नही नाही. धावसंख्या मात्र 1 ने वरती. धावसंख्या झाली ती 45. अजूनही चौथ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी. आता मात्र स्ट्राईकला असतो चिराग, सलामीला आलेला चिराग आणि सुंदर चेंडू, बॅटची कडा घेऊन उंचावर जातोय क्षेत्ररक्षक हजर आणि बाद. चिराग बाद होतोय, चिराग झेलबाद होतोय. चांगली गोलंदाजी करतोय भावेश आपल्या संघासाठी, त्याच्या नावाला साधेची अशी गोलंदाजी करताना चिराग बाद होतोय. चिरागची जागा भरून काढण्यासाठी आता तो गोट्या. दरम्यान चौथ्या षटकातील पुढील चेंडू, आता मात्र सामना करेल तो मिलन आणि फुलटो चेंडू, त्यावर हा खणखणीत षटकार लगावला तो मिलन याने. नक्कीच थोडस यॉर्कर चेंडू टाकण्याच्या प्रयत्नात फुलटॉस गेला आणि त्याचा चांगला समाचार घेतला आणि षटकार लगावला तो मिलन याने. संघाची 50 कंप्लीट होते. धावसंख्या झाली 51. 51 चेंडू द्यायचा आहे. अजूनही चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. यापुढील जो सामना होईल KK11 वर्सेस वेताळ स्वामी, झालेल्या नाणेफेक जिंकली ती KK11 संघाने. आणि आता मात्र चांगला असा फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एकदा धावून पूर्ण होते आणि षटक संपतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 52. 52. चांगली गोलंदाजी केली होती भावेश याने, परंतु एक चौकार आणि एक षटकार लगावलाय तो मिलन याने. चांगली फलंदाजी करत आतापर्यंत धावसंख्या नेली ती 52 वर. झालेल्या नाणेफेकीत KK11 संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. वेताळ स्वामी संघाला आमंत्रित केले फलंदाजीसाठी. आता मात्र अख्तर येतोय वैयक्तिक पहिले संघासाठी 5वे षटक घेऊन. नक्की जबाबदारी असेल, कारण की 5वं षटक, शेवटचं षटक, हाणामारीचं षटक. आता सामना करतोय तो मिलन आणि सुंदर चेंडू, यॉर्कर लेनचा चेंडू, त्रिफळाचीत होतो तो मिलन. नक्कीच अशाच काहीतरी चेंडूवर बाद केलं होतं ते भावेश याने चौथ्या षटकामध्ये आणि तशीच काहीतरी गोलंदाजी करताना अख्तर. वैयक्तिक 5 चेंडूमध्ये 12 धावा कुठल्या होत्या, त्यामध्ये एक षटकार आणि एक चौकाराचा समावेश मिलन याच्या फलंदाजीमध्ये. मिलन हा बाद होऊन परततो, त्याची जागा भरून काढण्यासाठी आठवतो ओमकार.
दरम्यान षटकातील दुसरा चेंडू. आता मात्र याचा सामना करेल तो ओमकार. दरम्यान षटकातील दुसरा चेंडू. सामना करेल तो ओमकार. आणि पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आणि निर्धाव जातोय. कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाही या चेंडूवर. चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत अख्तर. आणि पुन्हा एकदा थोडासा गुडलाईन चेंडू म्हणता येईल आपल्याला. आणि चेंडू काही समजत नाहीये तो ओमकार याला. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. थोडासा आउटस्विंग चेंडू म्हणता येईल. टप्पा पडण्यात काहीसा बाहेर निघाला. अजून कोणत्याही प्रकारची धाव मिळवण्यात यश मिळालं नाही ते चामुंडा संघाला या 3 चेंडूमध्ये. चौथा चेंडू मात्र चांगला चेंडू होता. त्यावर थोडस गच्चाळ क्षेत्ररक्षण म्हणता येईल, चेंडूफेकी म्हणता येईल आपल्याला. त्याचाच फायदा घेत 2 धावा पूर्ण केल्यात त्या ओमकार याने. तीन चेंडू निर्धाव. चौथ्या चेंडूवर 2 धावा मिळवल्या त्या ओमकार याने. धाव संख्या झाली ती 54. षटकातील 5वा चेंडू. पुन्हा एकदा सामना करायचा ओमकार. आणि सुंदर चेंडू आणि झेल बाद झालाय तो ओमकार. नक्कीच चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी अख्तर. 5 चेंडूमध्ये अवघ्या 2 धावा दिल्यात आणि 2 गडी बाद करण्यात यश मिळते अख्तर याला. नक्कीच 5वं षटक होतं, हाणामारीचं षटक होतं, परंतु फलंदाजांना जखडून ठेवलंय ते अख्तर याने. पंचांचा निर्णय एकदम अंतिम राहील. कोणत्याही प्रकारचा तिथे वाद घालायचा नाही. आपले क्वालिफाईड पंच आहेत. नक्कीच ते योग्य डिसिजन देतील. दरम्यान 5व्या षटकातील शेवटचा चेंडू. आता मात्र सामना करेल तो पंढरी. डावखुरा त्याचा फलंदाज. नक्कीच 5 चेंडूमध्ये अवघ्या 2 धावा दिल्यात. पाहूया शेवटचा चेंडू. आणि सुंदर असा चेंडू. थोडासा लो फुलटॉस म्हणता येईल. त्यावर एकदा 2 पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धावही पूर्ण होते. थोडासा चेंडू कलेक्ट करण्यात यष्टीरक्षकाला थोडी गफलत आणि या संधीचा फायदा घेत 2 धावा पूर्ण. षटक संपतंय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 56. 57 धावांचं लक्ष ठेवलंय ते धनेश 11 संघासमोर. पाच गडी बाद 56 धावा कुठल्या आहेत त्या चामुंडा 11 संघाने. 57 धावा विजयासाठी हव्यात त्या धनेश 11 संघाला.
कुठे आहेत पंच? चला फलंदाज पाठवा. जुना बॉल नाही, जुना बॉल नाही. चामुंडा 11 संघाने अरे मुरबाड संघ, तुम्ही इतक्या लवकर का आतमध्ये आले? 56 धावा बनवलेले पहिल्या हा जा बघू, इथनं बाहेर जा. आणि 57 धावांचं आव्हान ठेवले ते धनेश 11 संघासमोर. हा जा बघून बघून जा, बघून जा. स्ट्राईक साठी जातोय तो टेनिसचा बादशाह जयेश पाटील आणि नॉन स्ट्राईक साठी येतो कुमार. भिवंडी तालुक्यामधील एक नावाजलेली अशी टीम धनेश 11. पहिलं षटक घेऊन येतोय तो विश्वनाथ. पाच षटकांमध्ये 57 धावांचं आव्हान दिलेलं आहे ते धनेश 11 समोर. विश्वनाथ पहिला चेंडू, फुलटॉस चेंडू आणि सरळ फाईन लेगच्या दिशेने मारलेला षटकार. बिल्डिंगच्या बाजूला असलेल्या सर्व प्रेक्षकांनी कृपया बाउंड्रीच्या बाहेर जायचंय, उठायचंय तिथून. दरम्यान पुढील चेंडू आणि पुन्हा एकदा फ्लिक केलेला चेंडू गॅप मध्ये जातोय आणि हा सुद्धा सनसनीत चौकार. चांगली फटकेबाजी पाहायला मिळते जयेश बॅट मधून. टिपिकल जयेश पाटील शॉट मारला तो. पुढचा चेंडू आणि आपटून टाकलेला चेंडू. पाहूया किती धावा मिळतोय. पॉइंटच्या दिशेने केलेला फटका, एक धाव पूर्ण, दुसरी धावही पूर्ण आणि दोनच धावे समाधान मानू लागेल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते जयेश व कुमार यांच्यामधून. धावसंख्या पोहोचते ती 12. खूप महागडे षटक पडते ते विश्वनाथ यांच्याकडून. पुढचा चेंडू आपटून टाकलेला चेंडू, काय पण मारलेला चेंडू. पाहूया किती धावा मिळतात आणि हा चौकार. अप्रतिमाची फटकेबाजी करतोय जयेश पाटील. आपल्या नावारूपाला असा खेळ करतोय, सर्व प्रेक्षकांची मने जिंकतोय असा जयेश पाटील. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि फॉलो थ्रू मध्ये आणि झेल बाद. सुंदर झेल पकडला आपल्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाजाने. पहिला अटेम्प्ट तर चुकला होता, मात्र दुसऱ्या अटेम्प्ट वर सहजरित्या झेल आणि या ठिकाणीच भिवंडीचा वंडर बॉय याची खेळी संपुष्टात. खूप महत्वाचा ब्रेक थ्रू दिलाय विश्वनाथ यांनी. आतापर्यंत षटक खूपच महागडे पडत होतं, मात्र या चेंडूवर कमबॅक घेतला आणि महत्वाची की विकेट घेतली
महत्वाची विकेट घेतली ती जयेश पाटीलच्या रूपाने. त्याची जागा भरून काढण्यासाठी जातोय शेखर दळवी, की ज्याने रतनबुवा पाटील या स्पर्धेमध्ये एका षटकात 5 षटकार मारले होते आणि एका चेंडूवर 5 रन असताना तो चेंडू डॉट झाला होता. मात्र 72 रनाचा स्कोर त्यांनी एका हाती चेस करायला आणला होता. असा हा शरीराने शरीरयष्टी प्राप्त. पाहूया विश्वनाथांचा पुढील चेंडू शेखरसाठी आणि फ्लिक केलेला चेंडू गॅप मध्ये जातोय. पाहूया किती धावा मिळत आहेत. क्षेत्ररक्षकाला चेंडू सहजरित्या पार करता आलेला नाही आणि चौकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती 20. आपल्या ताकदीचं नाही मात्र आपल्या युक्तीचं त्याने प्रदर्शन घडवलंय आणि सहजरित्या आपल्या चेंडूला दिशा दिली आणि चौकार मिळाला. पहिल्या षटकामध्ये 20 धावा खोऱ्याने धावा काढतोय धनेश 11 संघ. साधारणपणे 57 धावांचं आव्हान समोर ठेवलेलं आहे. ते आव्हान जर अशा 20-20च्या सरासरीने काढले तर निश्चितच या 3 षटकामध्ये ही धावसंख्या सहजरित्या पार करू शकतो. कारण त्यांच्याकडे नावाजलेले असे भिवंडीचे वंडर्स बॉय आहेत. गोलंदाजाचं नाव सांगायचंय सुधीर सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन जातोय कुमारसाठी. पहिल्या षटकामध्ये कुमारला स्ट्राईक मिळाली नाही मात्र दुसरं षटकचा सामोरं जाईल तो सुधीरला. कुमार पाहूया सुधीर लेफ्ट आर्म राऊंड विकेट घेऊन जातोय तो आणि पहिला चेंडू कव्हरच्या दिशेने खेळलेला चेंडू. 1 धाव पूर्ण, 2 धाव पूर्ण आणि 2च धावे समाधान मानावं लागेल. आपलं वैयक्तिक खातं गोलते कुमार 2 रनांनी. धावसंख्या पोहोचली ती 22. 1 बाद 22. कृपया खेळाडू कक्षातून आवाज देऊ नये नाहीतर 2 रनाची पेनल्टी देण्यात येईल याची नोंद घ्यायची. दरम्यान सुधीर राईट आर्म डाऊन द विकेट कुमारसाठी. यॉर्करला चेंडू आपल्या सुंदर क्षेत्ररक्षण चेंडू पैकी सुरेख होती मात्र काही चेंडू गोलंदाजाला काही पकडता आलेला नाही. परिणामी एक चोरटी धाव वसूल केलेली आहे ती कुमार यांनी. धावसंख्या पोहोचलेली आहे 23. 1 बाद 23 आणि आता समोर आहे तो शेखर. नावारूपाला शरीरयष्टी प्राप्त असा शेखर, उंच हट्टाकट्टा असा शेखर. धावसंख्या पोहोचली ती 23. पहिले 2 षटक हे सर्कलचे षटक. काहीशी शेखरसाठी व्यूहरचना करताना त्यांना माहिती आहे शेखरकडे खूप पोटेन्शियल आहे, काहीही करू शकतो. पुढील चेंडू आणि चांगला आपल्या फॉलोमध्ये मारलेला. आता चांगलं क्षेत्ररक्षण, कोणत्या प्रकारची धाव नाही, रोखलंय शेखरला आतापर्यंत. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावली ती 23. दरम्यान पुढील चेंडू सुधीर यांचा फुलटा चेंडू आणि चांगला गॅप मध्ये वाला फटका. मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये फटका मात्र सुरेख होता मात्र तितकंच चांगलं असं क्षेत्ररक्षण. एकच धाव समाधान मानावं लागेल. धावसंख्या पोहोचलेली 24. सुधीर आपल्या टप्प्यावर चेंडू टाकतोय. शेखरला पूर्णपणे त्यांनी आतापर्यंत उंच फटका मारायला चान्सेस दिलेले नाहीये. मात्र पाहूया आता कुमारला कशा प्रकारे थांबवतोय की कुमारचं प्रत्युत्तर देतोय आणि आपटून टाकलेला चेंडू, गुडलेन टाकलेला चेंडू
आणि थोडा उसळी घेणारा चेंडू आणि नो चेंडू. कुमारला मात्र चकवलं होतं या चेंडूवर, कारण एक बाउन्स डिलिव्हरी टाकली होती. फ्रीट. एक बाईच्या स्वरूपात ना. धावसंख्या बसली ती 26. आणि हा चेंडू फ्री हिट असणार आहे. पाहूया कुमार यांना फ्री हिटचा गोल्डन चान्स. चांगला चेंडू, चांगला फटका आणि आपल्या बॅटीमधून निघालेला हा षटका. हेलिकॉप्टर शॉट मारला कुमार यांनी. चेंडू द्यायचंय आणि आता मात्र हा गोल्डन चान्स त्याने खरंच मिळवलेला आहे. या संधीचं सोनं केलं कुमार यांनी आणि आपल्या बॅटमधून हा त्याने पहिलाच षटकार मारलेला आहे. सुधीराने आतापर्यंत रोखलं होतं, मात्र या चेंडूवर त्याला 6 धावांची शिक्षा झालेली आहे. मी म्हटलं होतं की धनेश 11 ही भिवंडी तालुक्यामधील रँकिंग मध्ये दुसरा रँक लागतो अशी ही टीम. त्याला रोखणं खरंच खूप कठीण आहे आणि याचं प्रत्यंतर म्हणजे कुमार यांनी मारलेला हा मिड विकेटच्या दिशेने षटकार. सुधीर फुलटस चेंडू आणि हातामध्ये क्षेत्ररक्षण हातामध्ये आहे. आता पाहूया आणि इट कुड बी टाईट अँड आउट. आणि शेखर दळवीची विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये गमावलेली. जर जुना चेंडू नसेल तर नवीन चेंडू देण्यात येईल याची नोंद घ्यायची. पुढील बॅट्समन जातोय शेखरच्या जागी दीपेश. 2 गडी बाद. धावसंख्या आहे ती 32. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 32. अजूनही 3 षटक बाकी आहेत. ओम साई संदीप 11 संघाचा कर्णधार आणि खर्डी संघाचा कर्णधार. पुढील षटक घेऊन येतोय तो यज्ञेश. अरे तुमच्या ते कैलास मांडे त्या दोघांना बाहेर पाठव. ते लहानपोर आहेत बघ त्या दोघांना. यज्ञेश कुमार साठी लेफ्ट आर्म डाऊन द विकेट. फुलटा चेंडू आणि पूर्ण भिडकावून दिलाय. 1 बाउन्स चौकार. यज्ञेशांचा प्रयत्न होता की ब्लॉक मध्ये टाकण्याचा चेंडू, मात्र चेंडू काही ब्लॉक मध्ये पडला नाही. परिणामी तो फुलटा चेंडू कुमार याने घेतला आणि मिड विकेटच्या दिशेने 1 बाउन्स त्यांनी चौकार मारला. चांगली फटकेबाजी करतोय. सेन्सिबल क्रिकेट. मुरबाड संघाने बाउंड्रीच्या बाहेर जाळीच्या बाहेर उभं राहायचंय. मुरबाड संघ जाळीच्या बाहेर जा. यज्ञेश त्या दरम्यान फुलटा चेंडू आणि पुन्हा एकदा भिडकावून दिलाय चौकार. कुमार यांची फटकेबाजी पाहून खरंच प्रेक्षक त्यांचं अभिनंदन करतायत. प्रत्येक चेंडू मिड विकेटच्या दिशेने भिडकावून देतोय.
पुन्हा एकदा फटका आणि मिड विकेटच्या दिशेने पुन्हा एकदा षटकार. अफलातून बॅटिंग, खरंच खूप सुंदररित्या बॅटिंग करतोय कुमार आणि आपल्या वैयक्तिक 23 धावांवर आतापर्यंत खेळतोय. 6 चेंडूमध्ये 23 धावा वसूल केल्यात कुमार यांनी. अफलातून फलंदाजी, यज्ञेशांचा भेदक मारा पूर्णपणे त्याने धुडकावून लावलाय. पुढील चेंडू आणि आता मात्र ऑफ स्टंपला टाकलेला चेंडू पुन्हा घसीटण्यात जाते ते. धावसंख्या पोहोचली ती 46 आणि पुन्हा एकदा तो चेंडू मात्र बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव. धावसंख्या पोहोचली ती 47. अजूनही 10 धावांची गरज आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. आणि हलकासा फ्लिक केलेला चेंडू आणि एकच धावे समाधान मानावं लागेल. धावसंख्या पोचली ती 48. अजूनही 9 धावा हवेत. अजूनही 9 धावांची आवश्यकता आणि 2 षटक अजूनही बाकी आहेत. 12 चेंडू आणि 9 धावा. हे काहीच समीकरण मला वाटतं खूपच सोपं, सहजरित्या पार करू शकतात. नावारूपाला असलेली ही टीम मला वाटतं या षटकामध्येच मॅच फिनिश करतील. बारा चेंडू 9 धावा. कुमार आणि स्लॉपटेड शॉट मारण्याचा प्रयत्न होता. ऑफ स्टंपच्या बाहेरून चेंडू लेग साइडला मारायचा प्रयत्न होता. विश्वनाथ 11 चेंडू 9 धावा आणि पुन्हा एकदा ऑफेसला टाकलेला चेंडू आणि बाईकच्या स्वरूपामध्ये 1 धाव. विकेट किपरने बोनस स्वरूपामध्ये आतापर्यंत 3 धावा दिल्यात. विश्वनाथ पवार, तो रिअल अकॅडमीचा बॅनर इकडे सरकवून तो रस्ता पॅक करून टाक. रिव्हर्स स्वीप मारायच्या नादामध्ये पूर्णपणे बीट होतोय आणि पंचांचा निर्णय वाईट चेंडू. अतिरिक्त धावसंख्येत वाढ. धावसंख्या आता पोहोचते ती 50. आता मात्र 7च धावांची आवश्यकता आहे आणि चांगला फटका डाऊन द ग्राउंड आणि चौकार. आता मात्र 3च धावा. आणि आता मात्र 1 धाव मिळते त्यांना. 2 धावा. धनुष्य 11 संघ विजयाच्या अगदी समीप आलेला आहे. एक शॉटची गरज आणि एक डिक्लेअर झोन मध्ये इनसाइड नेट. आज विकेट किपरच्या हातामध्ये एकही चेंडू गेलेला नाहीये. गेलेले चेंडू त्याने सोडलेले आहेत आणि एकच धाव्यांची गरज.
कुमार वैयक्तिक 29वा खेळतोय आणि गॅपमध्ये मला चेंडू आणि विजय होतोय तो धनेश 11 संघाचं. अभिनंदन आणि कौतुक करावं तेवढं कमीच. के के स्पोर्ट्स ताबडतोब क्षेत्ररक्षण लावले. के के स्पोर्ट्स चामुंडा 11 संघाचं. मी 9 वाजता धनेश 11 कृपया आपण मैदानाच्या बाहेर येणे. धनेश 11 के के स्पोर्ट्स स्कोरर कोणाचा चष्मा हरवला? व्हाईट चष्मा. खेळाडू कक्षाकडे यायचंय आपलं. कोणाचा चष्मा हरवला असेल तर. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू. येणार कोणतरी